जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षक भरती कधीपर्यंत होणार आहे, किती जागांची भरती होऊ शकते आणि कला क्रीडा कारणभाऊ या शिक्षकांच्या भरतीची सद्यस्थिती नेमकी काय आहे त्या संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये माहिती दिलेली आहे। ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपल्याला हवा असेल येत्या शिक्षक भरतीसाठी स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स, तर तुमच्यासाठी मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे गायडन्स बॅच। या बॅचमध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलचा एक कंप्लीट कोर्स मिळणार आहे। या व्यतिरिक्त शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये तुमच्या जर का काही शंका असतील तर त्या शंका तुम्हाला लाईव्ह सेशनच्या माध्यमातून विचारता येणार आहेत। डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम असतील किंवा क्वालिफिकेशनचे प्रॉब्लेम असेल, प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला जाणार आहे। चर्चा करण्यासाठी टेलिग्रामचा ग्रुप देखील आहे। तुम्हाला या सगळ्या गोष्टी हव्या असेल तर मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर जाऊन मास्टर टीचर ॲप्लिकेशनची हक्काची बॅच गायडन्स बॅच जॉईन करा। चला बघूया शिक्षण मंत्री महोदय काय म्हणत आहेत। अध्यक्ष महोदय, कला आणि क्रीडा शिक्षकांच्या संदर्भामध्ये आपल्याला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की आत्ताच्या घडीला जी काही शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे, ही भरती होत असताना कला क्रीडाच्याही शिक्षकांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्याचा निर्णय विभागाने घेतलेला आहे। आणि त्यातल्या त्यात क्रीडामध्ये ज्यांनी आपल्या या महाराष्ट्राचं नाव काही विशिष्ट खेळांमधनं मोठं केलेलं आहे, अशाही क्रीडापटूंना त्या ठिकाणी संधी देण्याचाही निर्णय आपल्या विभागाने त्या ठिकाणी केलेला आहे। अध्यक्ष महोदय, 10,000 लवकरच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती त्या ठिकाणी होते आहे आणि अतिशय गुणवत्तापूर्ण क्वालिटी असलेले शिक्षक आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी मिळतील। या 2 महिन्यामध्येच, आता पुढच्या महिन्यामध्ये भरतीच आहे। आता पवित्र पोर्टलवर नोंदणी त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि अतिशय चांगले शिक्षक आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। शिक्षकांचं अशैक्षणिक कामं कशी कमी करता येतील याही दृष्टिकोनातून विभागाने भरपूर काम त्या ठिकाणी केलेलं आहे। केंद्र प्रमुख भरतीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी कार्यवाही प्रगतीपथावर आहे।